सोन्याचे कंठी भाल केले. बाईस या असणाऱ्या राष्ट्रामध्ये नोकरी करत असेल निव्वळ पैशासाठी नाही, छागिरीसाठी नाही, याच असणाऱ्या राष्ट्रामध्ये नोकरी करत असेल असणारे धर्मपुरचे धर्मसिंग महाराजे, त्यांच्या असणारी पहिली पत्नी स्वर्गवासी झाली ज्यावेळेस मेवाड आणि चित्तूरच्या सरहद्दीवरती ज्यावेळेस लढाया मी जिंकली, त्याच वेळेस त्या असणाऱ्या राणी सरकारांनी आमचा पराक्रम पाहिला. त्याच वेळेस राणी सरकारांचं आमच्यावरती प्रेम बसलं. 12-20 वर्ष झालं त्या असणाऱ्या राणी सरकारांचा आमच्यावरती प्रेम आहे. पण हो, याच असणाऱ्या प्रेमात आड येणारे काटे म्हणजे ते दोन आहेत. असणाऱ्या त्या महाराजांचे दोन काळजे म्हणजे तो वसंत महाराजे ते उपवर झालेले आहेत. त्यांना का जर माहित पडलं तर नक्कीच आमच्या जीवाला धोका आहे. आणि ही असणारी दोन कावळ्याची पिल्लं या जगातून कशी नाहीशी होतील तेच रात्रंदिवस आमच्या डोक्यात आहे. लाखो आपल्या कामगिरीला म्हणजे पाणी पाजू नको म्हटलं तुला वाड्याचं आहे की नाही. भरपूर सर्दी झाली. गोळी खाया पाहिजे होती पण चुकली. छोटा शिंग आणि गोटा शिंग, हो मला असं विचारायचं आहे काय तुम्ही या ठिकाणी किती वेळ उभे आहात? 2 तास लबाड बोलून गाड्यानं आणि गु खाऊनी घोड्यानं 2 तास उभे आहात. 2 तास आम्ही जे काय बोललो हे ऐकलं? संपूर्ण ऐकलं. काय ऐकलं? तुम्ही नाही का म्हटलं गेली 20 वर्ष झाले 2 हवालदार या दरबारात नोकरी आहेत. महाराजाने आतापर्यंत पगाराचा विचार केला नाही. तुम्ही नाही का म्हटलं येते 1 तारखेपासून या 2 हवालदारांची पगार वाढ. काय किडा उठला खांद्यावर बसला. खांद्या बसला होता काय ह्याच्या आईचा कानात गेला असता तर किडा पडून तू जवळ लगा असलं वळ उठायला लागले तुला लगा कळतंय का? म्हणजे 2 तास उभे आहात. 2 तास मी जे बोललो हे ऐकलं? संपूर्ण ऐकलं. म्हणजे महाराजांनी तुमच्या अजून पगाराचा विचार केला नाही. येत्या 1 तारखेपासून तुम्हा दोघांना पगार वा पगाराच ऐकलं? पगाराचे नाही ना, पगाराचंच ना. पगाराचं. तुम्हाला माझं काय हे कळलं? मग तुला काय आमचं हे कळलंय? अरे पगाराच तुमच्या दोघांच्या जरा बोलण्यात गांभीर्य दिसते. पगाराच पगाराचं बाकी नाही ना? म्हणजे महाराजांनी अजून तुमच्या पगाराचा विचार केला केलाच नाही. येत्या 1 तारखेपासून तुम्हा दोघांना पगार वा पगाराचे काही नाही पगाराच. मग तुम्हाला माझं काय हे कळलं? मग तुला काय आमचं धाडक काय? पगाराच जरा वेगळंच वाटतंय. नाही वेगळं नाही पगारच हो पगाराचे आमची दया तुम्हालाच येणार. येणार कारण लहानपणापासून तुम्ही या राष्ट्रामध्ये नोकरी पण एका ठिकाणीच वाढले. म्हणजे येत्या 1 तारखेपासून तुम्हा दोघांना पगार वा पगाराचंच ऐकलं. पगाराचंच. बाकी काही नाही ना. पगाराचंच ना. मग तुम्हाला माझं काय हे कळलं? मग तुला काय आमची शेत कळली? अरे बहादरा तुझी गाव गोंडी तर आमच्या दोघांची घसरगोंडी. तू काय बी कर तुझी उचल टाकली तर नाही करीना तर नावाचे छोटा सिंग आणि गोटा सिंग नाव सांगितलं आहे. पण मला असं म्हणत आहे ह्यो काय काय करतोय कुठं करतोय कसा करतोय कोणाला कुठं करतोय कसा करतोय पक्का लक्ष ठेवायला. हे रे कारभार रचले हे जर कारभार ढासळू तर नावाचे छोटा सिंग आणि गोटा सिंग नाव सांगू. याने नाटकाला सुरुवात केली आता तमाशाला सुरुवात. चल काय करायचं बाई? प्रधानजी रोज 10 वाजता येतात. आज 11 वाजले तरी आले नाही. आज आले ना मी त्यांच्या संग बोलणारच नाही.
राणी सरकार का आमच्यावरती रुसला की काय? राग आला की काय? अहो तुम्ही रोज किती वाजता येता? राणी सरकार, राजांनी आमच्यावरती जबाबदारी टाकलेली होती अहो होय, पण मी किती वेळ तुमची वाट की पाहते. खंडणी वसूल करा. त्या खंडणी वसूल करण्यासाठी जवळजवळ 6 महिने गेले. आज तुम्हाला भेटायला आलो नाही म्हणून तुम्हाला राग आला की काय? किती दिवस झाले आपली भेट नाही. राणी सरकार, हा? तसं राग आणायचा नाही. अहो मी बोलणारच नव्हते, पण नाही, तुम्ही आता एवढा आवाज दिला प्रेमाने म्हणून बोलले. राष्ट्र तुमचा आहे, हुकूम तुमचा आहे, कायदा तुमचा आहे. राष्ट्राचं राजांचं जर नाही आम्ही काम ऐकलं तर ते आमच्या अहो नोकरीवर बरोबर आहे तुमचं. आहे ना. राणी सरकार, हा बोला ना. बोललो तर तुम्हाला राग तरी येणार नाही ना. अहो बोला. प्रथमतः तुमचं आम्हाला वचन हवंय. वचन हवंय? अहो आता वचनाची काय गरज? वचन धरत वचन मरत. बरं असं करूया. प्रथमतः तुम्ही आम्हाला वचन द्या, मग काय असेल ते आम्ही सांगतो. वचन द्यायला पाहिजे. हो, दिलं वचन. मग ऐका तर कानाचे पडदे नीट खोलले करून. राणी सरकार, 12 दुनी 24 वर्ष झालं आपलं गुप्त प्रेम आहे. हो. पण त्याच प्रेमात आड येणाऱ्या 2 व्यक्ती आहेत. त्या म्हणजे तुमच्या असणाऱ्या सवतीची 2 मुलं. अहो त्यांचा काय त्रास आहे तुम्हाला? त्यांचा काय त्रास म्हणजे राणी सरकार, ते उपवर झालेले आहेत. त्यांना काही आपलं गुप्त प्रेम माहीत पडलं तर नक्कीच राणी सरकार आपल्या दोघांच्या जीवाला धोका आहे. अहो तुम्ही उगाच काळजी करताय. हे राणी सरकार, कारण हे जर का 2 काटे आपल्या जगातून नाहीसे झाले तर आपल्याला या राष्ट्रामध्ये कोणाचीही भीती नाही. पण तुम्हाला एक करावं लागेल, काय? दरबार भरवायचा हा. आणि राजांना घोर बोलायचं बर. आणि राजांना प्रथमतः वचनबद्ध करायचं हा. आणि राजांना सांगायचं, राजे आजपर्यंत मी तुम्हाला कामगिरी सांगितली का? नाही. कधीच नाही. राजांना वचनबद्ध करायचं आणि राजांना सांगायचं की राजे, हे असणारे 2 मुलं मामाचं पत्र आलंय म्हणायचं. हा. मामाच्या गावाला घेऊन जावा. झाडी जंगल फयासूर वन आहे, त्याच वनामध्ये नेऊन त्या दोन्ही गाड्याचा थंड वेगळं शेर गपायचं आणि रक्तात भिजलेली समजल आम्हाला आणून दाखवा. प्रधानजी जिभेवर घाला. लाज वाटते का नालायक माणसा बोलायला? अरे ती थोरल्यावर महाराणींची जर मुले असली तर माझ्या मुलासारखीच आहेत. राणी सरकार, जिभेचा पट्टा खेचून मुळा कुणासमोर बोलता आहे? हा विषारी नाग आहे. विषारी नागाच्या शब्दावरती पाय देऊ नका. हा विषारी नाग एक नाही डाऊन्स केल्याशिवाय राहणार. प्रधानगिरी तर मला खोड्यातच टाकली. राणी सरकार, जर का तुम्ही नाही प्रेमाला कबूल झाला आणि जर नाही हे कामगिरी पुरी केली तर ऐका तर मग काय करीन. काय कराल? मला काय भीती जसा घालताय? वरून काळा तसा आतून सुद्धा काळा आहे. म्हणजे तुम्ही मला भीती घालताय? भीती घालण्याचं काही सुद्धा कारण नाही. राणी सरकार, त्यांना काय एकदा जगातून नाहीच झालं की आपल्याला कोणाची भीती नाही. आणि जर तुम्ही नाही कबूल झाला तर प्रत्येक इलाक्यावरती, प्रत्येक येशीवरती बोर्ड टांगले जातील की या राष्ट्राचे मंत्री सरकार आणि राणी सरकार यांचा गुप्त प्रेम आहे. नाही तुझ्या प्रेमाची धिंडवडी करीना तर तात्या साहेब हे तुला. प्रधानजी इकडे या. अहो थोडा राग आवरायला शिका. एवढा राग बरा नव्हे. राणी सरकार, हा? एक पूर्वीची म्हण आहे, सवत असावं पण सवतीचं जाय पण नसावं. तुम्ही असं करा, तुम्ही बसून घ्या, तुमचा राग शांत करा. मी तुम्हाला 2 गोष्टी सांगणार आहे. हा, सांगणार आहे? हा बसून घ्या. मग वेळ कशाला? हा चला. म्हणजे माझ्यासाठी हा.
राणी सरकार अगं लाखात तो देखणी बामण कणी मंजूळ तुझी वाणी तुझं नाव ऐकताच माझ्या हृदयाचं होतं पाणी पाणी. ए माझे मामाप्री, ए माझे प्राण वल्लवी, तुझ्या कोऱ्या गालाचा एक मुकुचुंबन हाय. शिवाय मला लाज वाटते. लाजायचं काही सुद्धा कारण नाही. दोन हवालदार आहेत का? हा 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 रागा आहे. त्यांना पाठीमागं घालवलेलं आहे. एकदा वेळेस चोरून पाहिलं तर ते नाही. गावात सगळ्या शहरात दौंडी पिटवतील. नाही, त्यांना पाठीमागं घालवलेलं आहे. मला तुझ्या कोऱ्या गालाचं एक मुकुचुंबन हाय. होय, मला सोडणार नाही ना तुम्ही? नाही नाही सोडणार. माझं इतकं प्रेम आहे तुमच्यावर. हा? भरपूर प्रेम आहे राणी सरकार. मुख्यमन घ्यायचं आहे. हो घ्यायचं आहे. मग घ्या तर. दे तर. राणी सरकार, वा वा, म्हणजे तुम्ही स्वतः तयार. म्हणजे तुमच्यासाठी भाग्यमती माझ्यासाठी सगळं बरं होतं. एकच काय अच्छा.
राणी सरकार, तुम्हाला राग आलेला, राग शांत झाला ना? अहो तुमचा राग शांत झाला का ते सांगा. हा, माझा झाला, पण तुमचाही झाला का? हो पण झाला ना. कामगिरी सांगितलेली हो करणार ना. हे समजायला घ्यायची हा. आणि राजांना सांगायचं की 2 मुलांना अरण्यात नेऊन त्यांचा धंदा वगैरे सैल करायचा आणि रक्तात भिजलेल्या आम्हाला. ठीक आहे तुम्ही म्हणल्यात ती कामगिरी मी करते. हे घ्या. येऊ का मी? हा, या. हाय. आता नाही बस झाली आपली कामगिरी. एकदा की हे 2 कार्डी या जगातून नाहीशी झाली की राजा पिकलेलं पान आज ना उद्या केव्हा ना केव्हा तरी कळून पडणार. मग होणार राणी आणि आम्ही राजे लाघव आपल्या कामगिरीला म्हणजे आता कुठंतरी नाटकाला सुरुवात झाली. काय म्हटलं बघितलंस का? रानमोका काय म्हणलं आहे की नाही का? आताच नंतर नाटकाला सुरुवात झाली. आता हे जी नाटकाला सुरुवात झाली की आपण दोघं तमाशाला जाऊ. का करायचे ना आहे की नाही? हो अरे ह्यो नुसता तडाक्यात घाऊ दे. हे ज्या आईला नाही कुकुर कोंबडा लावे ना तर नावाचे छोटाचे गाणी गोठाचे नाव सांगितलंय. चल हा. ए हवालदार, अरे तुम्ही कशाचा पगार घेताय रे? इथं बसायचं का कुत्र्यावानी? काय कुत्र्यानं काढले बे आम्हाला. अरे मग तुम्ही राजवाडा सोडून मागं काय मी करताय? इथंच आहे. इथंच कुठे आहे? मी लांब गेलो नाही. मी दरवाजा होतो. अरे मी आता आली तर कोणी सुद्धा दिसलं नाही मला. तुम्ही त्या दरवाजात आणि मी ह्या दरवाजात आहे मग साहेब. तुम्हाला काम आहे काय? एक काय 10 वेळा करतो की काय त्याचं महाराजांना म्हणावं तुम्हाला राणी साहेबांनी बोलवले. काय हरकत आहे आपल्या आज्ञा. हा महाराजे या. आई साहेबांनी दरबार मध्ये बोलवले. का बरं? आता आम्हाला का माहिती आम्हाला सांगितले. पण एकट्या गडबडीने बोलवण्याचं कारण बोलवण्याचं कारण म्हणजे आता तुमचं आणि त्यांचं काय आम्हाला काय कळणार. असं काय? हा. जाऊ सांगा आलेत महाराज. आई साहेब आहेत का? महाराज बोला. अहो तुम्ही कुठे गेला होता? पाठीमागं काहीतरी असतंच काम होतं का? नाही का? तर अहो माझं पण एक तुमच्याकडे काम आहे. माझ्याकडे हो माझं झालंय का काम? काय नाही झालं? तू जा, मी जाऊ ना. तू जा घरला. आता काय अडचण होती? ए अरे आमचं महत्वाचं काम आहे काहीतरी. राणी सरकार, हा? आतापर्यंत तुमचं काही काम माझ्याकडे नाही आणि तुम्ही मला कधी विचारलं नाही. अहो पण तसं कामच आलंय माझं. म्हणजे हो असलं कसलं काम आहे? आपल्या लग्नाला किती वर्ष झाली सांगा बरं? अहो जवळजवळ 20 वर्ष झाली. आहे का नाही? होय. आता मला काही मुलबाळ आहे का? नाही. ही 2 मुलं माझीच आहेत. असं हो बरोबर आहे. पण माझं एक काम होतं तुमच्याकडे. काय काम होतं? आपल्या दोघांना वेळ भेटत नाही. बरोबर आहे. आहे का नाही? होय. मी एक तुम्हाला काम सांगणार आहे पण असं? त्याच्यापूर्वी तुम्ही मला वचन द्यायचं. अरे वा, म्हणजे वचन दिल्याशिवाय तुम्ही काम सांगणार नाही? आम्ही सांगणार नाही. राणी सरकार, हा? जवळजवळ 20 वर्ष झालं तुम्ही मागेल ते मी द्यायला तयार आहे. अहो तुम्ही कुठल्याच गोष्टीला मला नाही म्हणलं नाही. असं ना? पण त्यावेळी माझ्या वचनाची काय तुम्हाला गरज लागली अहो, नाही. पण मला आज वचन पाहिजे तुमच्याकडून. पण आज नक्की वचन कशासाठी पाहिजे? आधी मला तुम्ही वचन द्या मग मी तुम्हाला कामगिरी सांगणार. म्हणजे वचन दिल्याशिवाय तुम्ही सांगणार नाही? सांगणार नाही. ठीक आहे वचन. वचन दिलं ना होय. लक्षात ठेवा. सांगा. आपली 2 मुलं आहेत का नाही? आहे. तुम्ही मला सांगा किती जर गेले तर ती माझी 7 मुलं आहेत. अरे वा, सावतर. हो राणी सरकार, आतापर्यंत मी 20 वर्षात कधी सावतर हा शब्द मी कधी ऐकला नाही आणि तुम्ही कधी बोलला नाही ना. आज सावतर हा शब्द कशासाठी आला? अहो मला त्याची बोलायची वेळ आली. काय? हो तुम्ही कधी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. तुमचा राजवाडा तुमचं काम तुमची मुलं तुम्ही त्याच्यातच गुंतलेले असता. असं काय? हो बरं मग. तुम्ही मला वचन दिलं हे लक्षात ठेवा. होय. मी तुम्हाला एक कामगिरी सांगणार आहे. सांगा. हे तुम्ही कामगिरी माझी करायची. ठीक आहे. आपली 2 मुलं आहेत का नाही? बर. त्या दोघांचा तुम्ही खून करायला जंगलात नेऊन आणि रक्तात तलवार भेजवून शेणे ती तुम्हाला. तलवार मला दाखवायला नाही. खबरदार राणी सरकार, तुमच्या डोक्यावर तरी परिणाम झाला नाही? तुम्हाला येड तरी लागलं नाही? राणी सरकार, आतापर्यंत त्या राणी सरकारची जरी मुलं असली तर तुम्ही तुमचे मला समजत होता. हो समजत होते. त्या मुलाचा हाताचा पाळणा नेतृत्वाचा दिवा तुम्ही केला आहे. लहानाचे मोठे तुम्ही केले. तितकंच नाही, त्या मुलाची शाळा सुद्धा तुम्ही शिकवलेला आहे. अहो शिकवली. राणी सरकार, आणि आज तुमच्या तोंडातून ह्या शब्द येते की 2 मुलं मामाच्या गावाला नेतो म्हणून नाटक करून शनी न्यायच्या अरण्यात त्यांचं धडा वेगळे शिर कापून रक्त तलवार
बिघडून तुम्हाला आणून दाखवायचे राणी सरकार एखादी बी शक्य घडणार नाही. महाराज तशी पाठ फिरू नका. तुम्ही मला वचन दिले, तुम्हाला हे माझं काम करावंच लागेल. अरे वा, अजी राणी सरकार कोण भाऊ माझ्याकडे वचन घेतलं आणि फाटीत खंजर खुर्चायला सुरुवात केली. हे घ्या शमशेर. परंतु राणी सरकार तुम्ही मला वचनामध्ये गुंतविलेला आहे. हो, माझ्या राष्ट्र कुलाचं असं झटलं नाही, कधी वचनाला बटर लावायचा नाही. एक तत्व, एक भावी, एकच वचनी राष्ट्र आहे. आणि राष्ट्र सत्याचं आहे. दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत माझ्या राष्ट्रात दान धर्म चालू असतो. परंतु राणी सरकार तुम्ही मला गोड बोलून माझ्यावर ही जबाबदारीची कामगिरी सोपवलेली आहे. तुम्ही मला जर का वचन तुमची दिले. कामगिरी मी नाही केली तर माझ्या असणाऱ्या वचनाला बटायला लागेल. ठीक आहे, ही घ्या शमशेर. आणि ही शमशेर मला रक्तात भिजून दाखवायची. ठीक आहे, या तुम्ही. आम्ही येते. अरे अरे परमेश्वरा, भगवंता, अरे त्या दोन मुलांचे लहानपणी मरण दिलं असतं तर लई चांगलं झालं असतं. माझ्या या हातानं हाताचा पाळला, नेत्राचा दिवा केला. इतकंच नाही, त्यांचे नसेल ते मी हट्ट पुरवलं, शाळा शिकवली, त्यांचं पालन पोषण केलं. राणी सरकार, आज तुम्ही माझ्यावर ही जबाबदारीची गोष्ट टाकली. परमेश्वरा, ठीक आहे, त्या दोन मुलांनी बोलून घ्या. महाराजच्या गावाला जायचं आहे म्हणून नाटक करून त्या मुलांनी धावलं पाहिजे. कारण उघडपणे जर त्या मुलं मी न्यायला लागलो तर नाही, ती मुलं माझ्या सोबत येणार नाहीत. काय रे छोटा सिंग गोटा सिंग, पहा कर्माची गती किती न्यारी, ही ग देवाची लीला ही सारी. नको धरोसा अभिमान अंतरी, जीवन आहे दुपाराच. महाराज, दुःखी नजर कष्ट आणि डोळ्यातून पाणी तुमच्या. ठीक आहे, कधीच नाही. आज कसं काय? छोटा सिंग, हो. माझी मुलं आहेत ना, हा, लहान मुलं आहेत, अजून शाळा शिकते. होय होय, बरोबर आहे. एकच वाईट वाटतं, त्या मुलासने घेऊन मी अट्टंगे वनातनं मामाच्या गावाला जाणार. मामाच्या गावाला? परंतु मामाच्या गावाला जायचं म्हणलं तर चैत्र मास कडक उन्हाळ्याचं ऊन आहे. आहे आहे. दगडा तोडण्याच्या कशा लाया होत्यात. आणि मामाच्या गावाला जायचं म्हटलं अनेक तऱ्हेचं त्या जंगलात सोपत आहेत. आहेत आहेत, बरोबर आहे. वाघ आहे, बर. सिंह आहे, अस्वल. अस्वल आहे. यातून मला त्या मुलासनं न्यायचं आहे. म्हणून शरीर माझी दोन मुलं हा हा. राजकुमार आणि राजकुमारीने बोलवून घ्या. काय काय हरकत नाही महाराज. थांबा तुम्ही. युवराज महाराज, ओ ताई या. बाबासाहेबांनी बोलवले तुम्हाला. होय, ताई या, दोघे या. बाबाने बोलवले. आठवण काढली तुमची फार, तेव्हा तुम्हाला भेटण्यासाठी बोलवले. काय काम आहे ते पहा तुम्ही दोघं. हा. बाबासाहेब, दरबार मध्ये बोलवण्याचं कारण? बोलवण्याचं एकच कारण आहे. आणि तुम्ही दुःखी कष्टी नाराज दिसताय. अरे तुमच्या मामांचं पत्र आलंय. ज्यावेळी तुमची मातुश्री देवाघरी निघून गेली तिथपासून 25 वर्ष तुमच्या मामाचं आणि माझं काय बोलणं भाषण नव्हतं. तर आज तुमच्या मामांचं पत्र आलंय की राजकुमार आणि राजकुमारीने मला आम्हाला आणून भेटवा म्हणून सांगितलं. नाही बाबासाहेब, लहानाचं मोठं झालो आजपर्यंत मामानं कधी पत्र पाठवलं नाही, फोन केला नाही. आणि आज अचानक मामाला आमची आठवण कशी झाली हो? पण नाही, आठवण होण्याचं आम्ही कारण- जाणार नाही बाबा, तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही. अरे अरे अरे, मी म्हणत नाही मला सोडून तुम्ही जावा, पण माझ्या सोबत तुम्ही याल का नाही? तुम्ही तुम्हाला संघास रातच्या रात भेटवतो त्यांना आणि लगेच परत घेऊन येतो. म्हणजे तुम्ही आमच्या सोबत येणार? काय येणार नाही, जरूर. ठीक आहे बाबा, तुम्ही संघ असल्यावर आम्हाला कशाची भीती आहे? असं काय? होय, ठीक आहे, मग जायचं आहे. जाऊया. परंतु बाळानो, घरची शाळा, शाळा ती घराच्या पलीकडे तुम्हाला काही माहिती नाही. होय बाबा. वाऱ्या घरचं ऊन सुद्धा माहिती नाही. आणि आता अरण्यात जायचं म्हणलं, उन्हाळा
कडक आहे. म्हणजे पायी प्रवास करायचा पाय प्रवास आहे, वाहनाचा कुठलाही प्रवास नाही. निघायचं आहे. ठीक आहे बाबा पण तुम्ही ते सांगा मात्र तुम्ही भ्यायचं नाही. तुम्हाला त्या बरोबर मी आहे ना. होय बा निघायचं. निघूया मार्ग जंगलाचा बाबासाहेब पाहिलं कितीतरी झाडी जंगल दाट आहे. होय नुसतीच पाय वाट आहे, यातून जायचं आहे. पाहिलं दुराला कोट लागला, वनवा डोंगराला लागलेला आहे. लागलेला आहे आई यातून या वनव्यातून आम्ही पलीकडे जायचं आहे. जा दुराचा कुठे वनवा लागा डोंगराला, पुढं नाही मागे पाहिलं का बाबासाहेब हा चालून चालून पायाला कसे फोड आलेले आहेत ठीक आहे. एक पाऊल देखील पुढं आमचा उचलत नाही. बा- थोडीशी विश्रांती घेऊया नाही, आणि अजून- नंतर आपण जाऊया. अजून पुढे जायचं आहे. अजून पाय प्रवास आहे, संपला नाही. अजून भरपूर आहे. 12 कोस चालू जायचं आहे म्हणल्यानंतर कसं जायचं आहे. वनाची ग शोभा दिसा बाया सुरा वनाची ग शोभा दिसा बाया सुर राजमातला निघे नादिर वाघ सुकरी दत्त गुरा गुरा वाघ शिवकरी दत्त गुरा गुरा अस्वल नाचत आलं मोर चारी जुळ हात टकर चारी जुळ हातीची टक्कर हरण भेकर करी तिर तिर इतक्यामध्ये उठलं एक डुकर त्याला पाहून पळत सांबर त्याला पाहून पळत सांबर कोकणाला तारी बघाली फार सशाला म्हणे निघे ना तिर पळू लागला पाहिलं बाबासाहेब एक ही पाऊल पुढे चालत नाही हो आमचा. हे वडाचं वृक्ष आहे. हा त्या वाड्याच्या ए, वृक्षा खाली जरा थोडी- सावलीला थोडीशी विश्रांत घेऊ आणि नंतर पाय प्रवास चालू करू. ठीक आहे असं ना.
विठ्ठला काही अटंग्या वनात माझी मुलं आहे. हातापायाला दाखवा तानाने जीव कसा व्याकुळ झालाय. परंतु ही मुलं मी मामाच्या गावाला आणली नाही. यांनी काहीतरी नाटक केलेलं आहे. त्यामुळं माझी कामगिरी होणार नाही. जर मुलं माझी अशी सावध जरी असली तर नाही, मला माझं काम करू शकणार नाही. पर मुलं कसे असे भगवंता विठ्ठल पंतांचे भाग्य थोरलं. विठ्ठल पंतांचे भाग्य थोरलं. पोटी आले ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांचे भाग्य थोरलं. पोटी आले ज्ञानेश्वर. विठ्ठल पंतांची ठीक आहे. राजकुमार आणि राजकुमारी झोपी गेले. याच वेळेला काही नाही, आपली कामगिरी दया कर पंढरी माता, दया कर पंढरी माता. स्वर्गाच्या वाटेला पाठव. कारण राणी सरकारने घेतलेलं वचन मला मोडता येणार नाही. ठीक आहे, मुलं झोपले तोपर्यंत लागावं कामाला. माझे झालं. जिकडे तिकडे जिकडे तिकडे पांडुरंगा ताई, आपली गार झोप लागली होती. बाबा कुठे गेले? ताई, ताई, बाबा! ताई, आता घेवनात बाबा आपल्याला सोडून गेले ग. ताई, सांग काय करायचं आपण?
कुठं जायचं? बाबांनी लहानपणापासून अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे आपला सांभाळ केला आणि आज आज अचानक आपल्याला बाबा जंगलात सोडून गेले ग. नाही ताई, बाबा आपल्याला असं सोडून जाणार नाहीत. नक्कीच बाबाच्या जीवाला काहीतरी घात झाला असावा. चल चल ताई, आपण बाबांचा शोध घेऊया. चल. चालून चालून पाय दुखायला लागले, ताण सुद्धा लागले आहे. ताई, अठ्ठ्यांगे वनात कुठून पाणी आणणार ग तुझ्यासाठी? पण इथं समोर वडाचं वृक्ष आहे, त्या वृक्षाखाली थोडीशी विश्रांती घे. मी जवळच पाण्याचा शोध घेतो. ठीक आहे चल दादा. ताई, चल, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो. अरे अरे परमेश्वरा, हा ताईचा तर आवाज नाही ना? ताई, ताई, तुझ्यासाठी पाणी आणते. अरे अरे परमेश्वरा, एवढ्याच्या वृक्षाखाली ताई झोपी गेली असताना या जंगलची नागिन आली आणि माझ्या ताईला डाऊन्स करून गेली. अरे अरे परमेश्वरा, अरे काय गुन्हा केला आहे रे तुझा? जन्म देताच माता स्वर्गाच्या वाटेला निघून गेली. लहानपणापासून बाबांनी त्या हाताच्या फडाप्रमाणे सांभाळ केला आणि पाठीवरती पाठ मारून आलेली ताई सुद्धा मला स्वर्गाच्या वाटेला सोडून गेली. अरे अरे परमेश्वरा, अरे काय करावं? अरे मी तर जगून काय करू? ताई, नाही तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही का? अरे किती देवा तू कधी मनाचा सांगा बाबा जंगलात सोडून गेले, पाठीवरती पाठ मारून आलेली बहीण सुद्धा आज मला सोडून गेली. मी तर जगून काय करू? ताई, उठ ना गं, ताई. तुला हात मारत आहे. अगं ताई, उठ ना गं, ताई. उठ ग ताई, तुझा भाऊ तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मला तर कोणाचा आधार आहे? ताई उठ, ताई उठ ना ग ताई. नाही, अरे अरे परमेश्वरा, आता या जगात मला कुणाचाही आधार नाही. मी तर जगून काय करू? ज्या वाटेने ताई गेली त्याच वाटेने 1, 2, 3 म्हणताच माझ्या मी जीवाचं बरं वाईट करतो आणि मी ताई उठ ना ग ताई. परमेश्वरा,
स्वर्गाच्या वतीने आताच्या प्रमाणे माझा संभार केला. आणि आज बाबासाहेब आठवणगे वनात येणार आहे. बोला एक, ही दोन आणि हे तीन. का देतोस? एवढं? या सारी